नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आजपर्यंत श्री मनोज जरांगे यांची ओबीसी मधूनच आरक्षण आम्हाला द्यावं ही जी मागणी सुरू होती, त्या मागणीला कसं तोंड द्यायचं याची सरकारी पातळीवरती एक विभागणी झालेली आहे असं दिसत होतं. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधतायत, तेच काहीतरी उपाययोजना करतायत, तेच सन्माननीय न्यायाधीशांची समिती बनवतायत, तेच न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीबद्दल ज्या काही उपाययोजना करायच्या त्या करतायत आणि त्याबद्दलचे निरोप हे मनोज जरांगे यांना देत आहेत. एका अर्थाने सरकार म्हणून मुख्यमंत्री ऑब्व्हियसली ते सरकारचे प्रमुख आहेत म्हणून आणि मनोज जरांगे यांच्या दरम्यान जो काही संवाद सुरू होता तो दोनच पातळीवरती होता. आणि म्हणूनच श्री अजित पवार यांनी आज त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांना ठाण्यामध्ये मार्गदर्शन करत असताना जे शब्द वापरलेत हे फार महत्वाचे ठरतात. ते आज श्री मनोज जरांगे यांचा थेट नामोल्लेख न करता जरी बोललेले असले तरी सगळ्यांना माहिती आहे की मनोज जरांगे यांनी आम्ही 3 कोटी मराठा बांधव घेऊन मुंबईमध्ये येऊ, ट्रॅक्टरसहित येऊ, मुंबईमध्ये ठिय्या देऊ आणि ओबीसी मधूनच आरक्षण घेऊन मुंबई बाहेर जाऊ अशी भूमिका घेतल्यानंतर आज श्री अजित पवार यांनी मुंबईमध्ये येत असताना जे मुंबईत येण्याची भाषा करतायत त्यांनी जर कायदा हातात घेतला तर सरकार कठोर कारवाई करेल असं थेट पहिल्यांदा भाष्य केलेलं आहे. म्हणजे अजित पवार यांना जेव्हा बोलायचं नसतं त्यावेळेला ते दीर्घकाळ कोणाच्या संपर्कात नसतात. त्यांचं आजारपण हे राजकीय आहे असं मी म्हणणार नाही. एखाद्याच्या वैयक्तिक गोष्टीबद्दल बोलत असताना त्याबद्दल पुरेशी खात्री झाल्याशिवाय आपण बोलू नये. परंतु हे दिसलेलं आहे की त्यांना जेव्हा एखाद्या विषयावरती बोलायचं नसतं त्यावेळेला ते बोलत नाहीत. परंतु आत्ता त्यांनी वेगवेगळे समाज घटक हे आरक्षणाची मागणी करतायत. स्पेशली धनगर समाजाबद्दल ते म्हणाले की धनगर समाजाला आदिवासी वर्गातनं आरक्षण हवं आहे आणि आदिवासींना ते द्यायचं नाहीये. म्हणजे महाराष्ट्रातली जी सामाजिक स्थिती आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण हवं आहे, ओबीसी समाजाला ते द्यायचं नाहीये. धनगर समाजाला आदिवासी समाजातनं आरक्षण हवं आहे, ते आदिवासी बांधवांना द्यायचं नाहीये. असा जो तिढा सरकारसमोर उभा आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट भाष्य केलेलं आहे आणि ते भाष्य हे मनोज जरांगे यांना इशारा आहे असं म्हटलं जातं. दुसरीकडे मनोज जरांगे यांनी सुद्धा त्याला लगोलग प्रत्युत्तर दिलं. ते बीड जिल्ह्यामध्ये 2 दिवस जालना जिल्ह्यातल्या विविध गावामध्ये ते गाठीभेटी घेत होते. आज ते बीड जिल्ह्यामध्ये गाठीभेटी घेत आहेत आणि तिथे ज्यावेळेला पत्रकारांनी त्यांना विचारलं त्यावेळेला ते म्हणाले की पोठातलं ओठात आलं, तुम्ही मराठ्यांच्या मुलावरती आजवर अन्याय केलेला आणि मग बरेच एकेरी भाषेमध्ये ते अजित पवार यांच्याबद्दल बोलले. त्यामुळे ही गोष्ट महत्वाची आहे की ही गोष्ट निश्चित करते की महाराष्ट्रासमोर पुढं काय वाढवून ठेवलेलं आहे. आता यातले कायदेशीर आणि राजकीय दोन्ही पेच आपण बघू. कायदेशीर पेच त्याबद्दल नंतर बोलूया, पण राजकीय पेच काय आहे की शरद पवार यांनी अजित पवार यांच्याशी तो जो काही काडीमोड दोघांचा झालेला आहे त्यानंतर कुणी काहीही म्हटलं तरी शरद पवार यांची प्रतिमा ही देशपातळीवरती सुद्धा मराठा स्ट्रॉंगमॅन अशीच आहे. ज्यावेळेला शिखर बँकेच्या संदर्भामध्ये त्यांना ईडीची नोटीस आली आणि त्या ईडीच्या नोटीसीवरून शरद पवार यांनी जे राजकारण केलं त्या राजकारणाचीच परिणिती होती की मराठा समाज हा द्वेषाने शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहिला. अर्थात फक्त तो तेवढाच समाज राहिला असं मी म्हणणार नाही. शरद पवारांच्याबद्दल शेतकरी वर्गामध्ये ओबीसी वर्गामध्ये पण सहानुभूती आहे, होती, राहील. तो उभा राहिला आणि म्हणून 20-22 जागा येतील असं वाटत असताना राष्ट्रवादी काँग्रेस हे 50 पार गेली. ती जी प्रतिमा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, भलेही पक्ष हा कायम वेगळ्या जात घटकांना बरोबर घेऊन जाणारा आणि स्पेशली अल्पसंख्याकांना घेऊन जाणारा आहे, अशी जी प्रतिमा आहे ती प्रतिमा ही अजित पवार यांच्या बरोबर राहणार का असा प्रश्न निर्माण झालेला होता. कारण अजित पवार यांनी ह्या सरकारमध्ये जात असताना जे पहिलं भाषण केलं त्या भाषणामध्ये आपल्या पक्षाची मूळची विचारधारा ही पुरोगामी आहे असं म्हटलं आणि ते जे 9 मंत्री ह्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सहभागी झालेले आहेत त्यांचे सुद्धा वेगवेगळे जात वर्ग बघितले. म्हणजे सुनील तटकरे असतील, संजय बनसोडे असतील, छगन भुजबळ असतील, लेवा पाटील वर्गाचं प्रतिनिधित्व करणारी मंडळी असतील, सुनील तटकरे यांच्या कन्या असतील, ह्या सगळ्यांची जर आपण हसन मुश्रीफ असतील याची जर एकूण जातनिहाय गोळाबेरीज केली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जो 99 नंतर स्थापन झाला त्या राष्ट्रवादी काँग्रेसची मूळ जी रचना आहे ती अशी आहे की नेता मराठा समाजाचा आहे आणि त्याच्या आजूबाजूला इतर समाजाचे लोक हे त्याच्या बरोबरीने आहेत असं चित्र होतं. परंतु मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये एक अशी अडचणीची गोष्ट आहे ज्याला आपण मेख सुद्धा म्हणू शकतो, ती अशी की मनोज जरांगे यांनी या महाराष्ट्रात आजवर ज्यानी म्हणून सत्ता स्थानिक केंद्रस्थान मिळवलेलं आहे
अशा नेत्याबद्दलचे प्रश्नच पुढे विचारले जाऊ नयेत अशी मांडणी केली आहे. कारण 19 पैकी 13 मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत. सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठित इतर संस्था, आर्थिक स्रोत हे सगळे मराठा समाजाच्या हातामध्ये आहेत. अशा वेळेला मनोज जरांगे यांना जर कोणी हा प्रश्न विचारला असता किंवा या आंदोलनाच्या निमित्ताने जर कोणी विचारला असता तर मनोज जरांगे यांची अत्यंत सुस्पष्ट मांडणी आहे. ती मांडणी त्यांनी अजित पवार यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत असतानाही केली. ते असं म्हणतायत की आमचा लढा हा प्रस्थापित मराठ्यासाठी नाहीच आहे, तो जे विस्थापित आहेत किंवा ज्यांना खरं आरक्षणाची गरज आहे अशासाठीच आहे. आता अशी एकदा मांडणी झाल्यानंतर अजित पवार आणि तमाम इतर मंडळींची जी अडचण झाली होती ती हीच होती की मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला तुम्हाला आउटराईट करता येत नव्हतं. कारण मनोज जरांगे हे भलेही ओबीसीतनं आरक्षण मागत असले आणि त्या निमित्ताने वेगळ्या पातळीवरची हेटाळणी जरी सुरू असली तरी ते मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील आहेत. त्यामुळे ती अस्मिता कायमच राहणार होती. आणि अशा वेळेला एक प्रस्थापित नेता हा मनोज जरांगेबद्दल काहीतरी बोलतो आहे असं जर चित्र निर्माण झालं असतं तर ती जी शरद पवार यांच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आलेली मराठा स्ट्रॉंगमॅन अशी जी लिगसी आहे त्या लिगसीला कुठेतरी धक्का लागला असता. आणि म्हणूनच अजित पवार आणि तत्सम मंडळी ही या आंदोलनाविषयी, या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भाविषयी फारशी बोलताना दिसली नाहीत. आणि म्हणूनच पहिल्यांदा अजित पवार यांनी जे हे वक्तव्य केलेलं आहे की जर कोणी कायदा पाळला नाही तर कठोर कारवाई केली जाईल, त्याला त्या अर्थाने खूप महत्व आहे. म्हणजे जर खरंच असं झालं की मनोज जरांगे हे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव घेऊन मुंबईमध्ये आले तर ज्या MMR रिजनमध्ये मुंबई आणि सबब जो आहे त्याच्यामध्ये जी 2 कोटी लोकसंख्या आहे, ज्यातली जवळपास 60-70 लाख लोकसंख्या ही कम्युट करते, म्हणजे रोज प्रवास करत असते, त्या लोकसंख्येचे हाल काय होतील याचा अंदाज कुणाला येऊ शकतो. आणि म्हणून मला असं दिसतं आहे की सरकारचा पहिल्या पातळीवरती हाच प्रयत्न असेल की मनोज जरांगे यांच्याशी सातत्यानं चर्चा करा, त्या चर्चेतनं काहीतरी मार्ग निघतो आहे का हे पहा, आणि समजा तसं निघतच नसेल तर मग कारवाई करता येईल का ह्या दृष्टीनंही विचार करा. कारण मुंबईमध्ये येऊन अशा पद्धतीनं जे दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाबद्दल झालं होतं तसं मुंबईला परवडणारं नाहीये. आणि बहुधा तीच गोष्ट लक्षात घेऊन श्री अजित पवार यांनी मनोज जरांगे यांच्याबद्दल आज हा असा प्रत्यक्षपणे थेट कारवाईचा इशारा दिला आणि त्याला मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. आणि म्हणूनच मधल्या वेळीचा जो पहिला भाग मी टॅग केलाय की ह्या निमित्ताने महाराष्ट्रासमोर वाढून काय ठेवलेलं आहे. एक, कायदेशीर दृष्ट्या जर बघितलं आणि सगळ्याच राजकीय पक्षाची जर भाषा आपण पाहिली तर प्रत्येक जण असं म्हणतो आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मनोज जरांगे यांची जी मागणी आहे त्या मागणीप्रमाणे ओबीसी समाजाचं आरक्षण काढून मनोज जरांगे यांना ते देता येणार नाही. मनोज जरांगे यांची तर तीच मागणी आहे. त्यामुळं हा जो कायदेशीर पेच आहे तो पेच तर मिटणे नाही, तो मिटणार नसेल तर संघर्ष अटळ आहे. भलेही मनोज जरांगे असं 1-2-3 शब्द ते म्हणतात की नात्यागोत्यातल्या मंडळींना त्या आरक्षणाचा लाभ द्या, तोही देणं कायद्याच्या दृष्टीनं शक्य नाहीये. कारण 1967 सालचा जो या संदर्भातला म्हणजे जात पडताळणी संदर्भातला जो नियमावली आहे ती फार सुस्पष्ट आहे. त्याच्यामध्ये फॅमिली ट्री तुम्हाला डिसाईड करावी लागते. आता सुद्धा सरकारने जवळपास आधी 12 आणि नंतर 4 कागदपत्र ही वाढवून देऊन, जी पूर्वी फक्त 2च होती, ह्या ज्या नोंदी मराठा समाजाच्या तपासल्या गेलेल्या त्यामुळेच ती संख्या वाढलेली आहे. आणि ती वाढीव संख्या आणखी वाढवावी अशी जी श्री मनोज जरांगे यांची मागणी आहे ती मागणी कायद्याच्या चौकटीवरती सरकारला त्याची पूर्तता करणं अवघड आहे. आणि म्हणूनच सरकारकडनं एका पातळीवरती चर्चा सुरू असता दुसरीकडे हा जो कायदेशीर पेच निर्माण झालेला आहे त्याच्यावरती काय करावं याबद्दल अजून तरी कुठलाही तोडगा सापडलेला नाही. आणि असा जर तोडगा सापडलेला नसेल तर महाराष्ट्रासमोर एकच वाढवून ठेवलेला आहे, तो म्हणजे कॅओस, मोठा गोंधळ, गडबड. कारण मनोज जरांगे जालन्यातनं जसं मुंबईच्या दिशेनं चालायला लागतील तसं तसं भलेही ते म्हणतात त्याप्रमाणे 3 कोटी वगैरे लोक जरी नाही गेले तरी जी काही संख्या असेल ती निश्चितच लाखोंच्या घरात असेल. ती संख्या ज्यावेळेला जालन्यातनं मुंबईच्या दिशेनं निघेल त्यावेळेला राष्ट्रीय महामार्गावरती काय होईल याचा कोणालाही अंदाज येईल. बरं, ते चालत जाणार असल्यामुळं ते पोहोचेपर्यंत 5-7 दिवस मुंबईमध्ये पोहोचायला लागतील. त्या काळामध्ये मुंबई पुण्यातनं जी वाहतूक साऊथच्या दिशेनं सुरू असते, दक्षिणेच्या दिशेनं आणि उत्तरेच्या दिशेनं, त्या वाहतुकीचं काय होईल हाही मोठा प्रश्न आहे. कारण अजूनही एकच वे चालू ठेवून वगैरे वाहतूक सुरळीत ठेवायची का? बरं, हा सगळा मराठा बांधवांचा जथ्था मुंबईत पोहोचल्यानंतर पुन्हा तिथं परिस्थिती काय निर्माण होईल हेही विचार करायला सगळ्यांना भाग पाडतं आहे. त्यामुळं एकीकडे मला असं वाटतं की गृहमंत्री पातळीवरती, पोलीस विभागाच्या पातळीवरती बऱ्याच गोष्टीचा उहापोह सुरू असेल. दुसरीकडे आज पहिल्यांदा श्री अजित पवार जे बोललेत त्यातनं एका अर्थाने सरकारची पण मानसिकता
कदाचित या आंदोलनाला मुंबईच्या वेशीवरती रोखण्याची आहे की काय, असा यातनं कुणीही अर्थ काढू शकतो. कारण कायदा आणि सुव्यवस्था ही काही फक्त कुठलीही अनुचित घटना घडली म्हणूनच निर्माण होत नाही. जर इतक्या मोठ्या संख्येनं लोकसंख्या मुंबईमध्ये, की जी ऑलरेडी 2 कोटी लोकसंख्या आहे, तिथे जर आली तर कुठल्याही क्षणाला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि सरकारच्या ध्यानात आलेलं आहे. म्हणूनच आज आपण श्री अजित पवार यांच्या वक्तव्याची लगोलग नोंद घेतली, कारण ते महत्वाचं आहे. यातनं महाराष्ट्रासमोर पुढे काय वाढून ठेवलेलं आहे त्याचा अंदाज येऊ शकतो. आणि पहिल्यांदा अजित पवार यांनी जी भूमिका घेतली त्यातनं असं दिसतं आहे की आता सरकारच्याही म्हणजे 2 उपमुख्यमंत्र्यांच्याही कदाचित लक्षात आलेलं असेल की केवळ मुख्यमंत्र्यांना पुढं करून सरकारच्या एकूण प्रतिमेचा जो काही या आंदोलनाच्या निमित्तानं पुढे प्रतिमा तयार होईल ते पुरेसं ठरणार नाही. या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना याबद्दल भूमिका घ्यावी लागेल. स्पेशली श्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल भूमिका घ्यावी लागेल. थांबूया आपण इथे. मला जो महत्वाचा भाग वाटला, कारण महाराष्ट्रात गेल्या 8-10 दिवसापासून जे दिसतं आहे ते लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सुरू होत असलेली रणधुमाळी आहे. जागा वाटपांची सूत्र चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटामध्ये माझी माहिती अशी आहे की जवळपास जागा वाटपाचा तिढा हा सुटलेला आहे. फक्त हिंगोलीच्या एका जागेवरती त्यांचं थोडीशी चर्चा सुरू आहे. त्यांच्या गटाकडनं कदाचित राजू शेट्टी यांना बुलढाणा आणि इचलकरंजी या 2 जागा दिल्या जाऊ शकतात. वंचितसाठी 2 जागा सोडल्या जाऊ शकतात. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीनं हिंदुत्वाचा नारा आणखी प्रबळ करायला सुरुवात केलेली आहे. नितेश राणे हे अवकापचा कायदा रद्द करा म्हणून आता 8-9 सभा टी राजा यांच्याबरोबर घेत आहेत. अशा पद्धतीच्या हिंदुत्वादी चर्चा, त्या पद्धतीचे धार्मिक सोहळे आणि ऑब्व्हियसली प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा 22 तारखेचा सोहळा, अशा सगळ्या वातावरणामध्ये हे सगळं वातावरण जे आहे ते लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं पुढे पाऊल पडत असताना मनोज जरांगे यांचं आंदोलन हे या अर्थाने महत्वाचं ठरणार आहे. कदाचित लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ते गेम चेंजर सुद्धा ठरू शकतं. म्हणूनच त्याची यातली प्रत्येक घडामोड याची नोंद आपण मधल्या वेळेनं घ्यायला हवी. थांबूया आपण इथे. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जर तुमचे काही महत्वाचे मुद्दे असतील ते सुद्धा कमेंट करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.